हॅलो गायज, वेलकम टू माय व्लॉग. माझं कसं आहे ना, कधी खूप उत्साहाने गोष्टी करते, डेडिकेशनने काम करते आणि कधी काही उत्साह नसतो, जसं आहे तसंच राहते. माझं आणि मेकअपचंही तसंच आहे. कधी वाटतं परफेक्ट दिसावं, छान मेकअप करावा आणि कधी जशी आहे तशी निघते, काहीही फरक पडत नाही. पण आज डेडिकेशन दिसत होतं माझ्यात, कारण खूप दिवसानंतर आमचा मूवीला जायचा प्लॅन झाला होता आणि सध्याची ट्रेंडिंग मूवी म्हणजे तुम्ही गेस करू शकता, धुरंधर द रिव्हेंज. पण त्यात आम्ही राघवला नेणार नव्हतो, कारण 4 तास एका जागी बसणं त्याच्याकडून पॉसिबल नव्हतं आणि तसंही मूवी तो लहान मुलांना दाखवायसारखा नाहीये. माझं मोठं टेन्शन ह्यामुळे गेलं, कारण त्याला त्याचे काका काकू सांभाळणार होते. ते दोघेही आम्हाला बोलले, जा तुम्ही बिंदास, आम्ही करतो राघवला हँडल. हे ऐकून एवढं सॅटिस्फॅक्शन वाटलं ना. खरंच मी खूप लकी आहे, जे मला एवढे सपोर्टिव्ह दीर जाऊ सासरे मिळालेत आणि ह्यामुळे मी सगळं एन्जॉय करू शकते. तुमच्याही घरचे आहेत का एवढे सपोर्टिव्ह? कमेंट्समध्ये मला सांगा. मूवीला आम्ही निघालो. गौरवला यायला ऑलरेडी लेट झाला होता, त्यामुळे स्टार्टिंगचे 15 मिनिट आमचे मिस झाले. पण ठीक आहे, मी आधीचा पार्ट पाहिला होता, त्यामुळे मला लिंक लागली. गौरवने तोही पाहिला नव्हता, सो त्याला गोष्टींची लिंक लागायला वेळ लागला. पण काय क्लास मूवी होता. ॲक्शन, कॉमेडी सोबत देशप्रेम भरभरून भरले मूवीमध्ये. रणवीर सिंगची ॲक्टिंग बघून 4 तासही मूवी बोर झाला नाही आणि त्यात आदित्य धरचं डायरेक्शन, जे की परफेक्ट होतं. प्रत्येक सीनमध्ये ट्विस्ट टाकलाय त्यांनी. तुम्ही जर मूवी पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. आम्हाला मूवी संपवायलाच रात्रीचे 12:30 झाले होते. मूवी झाला की घरी निघालो. त्यात दिवसभर गर्दी असलेले रस्ते पूर्ण रिकामे दिसत होते आणि असा आमचा बेस्ट दिवस होता. तर आजसाठी एवढंच. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा. ओके, बाय.